मिरजेच्या समतानगर परिसरात बेकायदेशीर मुरुम वाहतुकीचा मनसेचे शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी केला आरोप। मिरज शहरातील समतानगर परिसरात धान्य गोदामालगत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरुम उत्खनन व डंपरद्वारे वाहतूक सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। याबाबत मनसेचे शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी मिरज तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। निवेदनात म्हटले आहे की गेल्या 8 दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन सुरू असून डंपरच्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे। मात्र या उत्खननासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे। तसेच संबंधित डंपर वाहनाचे वाहतूक परवाने, शासनाला भरलेली रॉयल्टी आणि उत्खननासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे। काढण्यात आलेला मुरुम नेमका कोणत्या कामासाठी वापरण्यात आला आहे याचीही चौकशी करावी अशी मागणी मनसेने केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून 8 दिवसांच्या आत लेखी उत्तर द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले। बेकायदेशीर उत्खननावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी केली। जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे। गेली 8 दिवस झाले समतानगर येथील शासकीय धान्य गोडाऊन येथील आतला रस्त्याचं काम चालू आहे आणि या कामासाठी टेंडर दिलेलं आहे। या टेंडरमधील टेंडर ज्यानं घेतले त्यानं असा प्रकार केला आहे की त्या रस्त्याचा मुरुम काढून ते बाहेर विकत आहे। गेले 8 दिवस झाला हा प्रकार सुरू आहे। मी आज तहसीलदार यांना पत्र दिलेलं आहे की ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली। मी संबंधित प्रकरणाचे व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ तहसीलदारांना पाठवलेले आहेत आणि मी आपल्याला पण देत आहे। संबंधित प्रकरणाची चौकशी करून जेवढा मुरुम गेल्या 8 दिवसात बाहेर विकला गेलेला आहे त्या सर्व मुरुम ज्यानं विकला आहे त्याच्यावरती चौकशी करून गुन्हा दाखल करून जे दंड आहे ते संपूर्ण वसूल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे। आणि असं न झाल्यास येत्या 4 दिवसात तहसील कार्यालयासमोर मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल याची दक्षता तहसीलदार प्रशासनानं घ्यावी।